तर तिकडे धाराशिवमध्ये सुद्धा सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवण्याची शेतकरी मागणी करत आहेत। धाराशिवमधील 20,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही शिल्लक आहेत। मात्र खरेदी केंद्र आज बंद केली जाणार असल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडलेत आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांनी। राज्य सरकारने आज 6 तारखेला सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस आहे असं सूचना दिलेल्या आहेत। आता आपण धाराशिवमध्ये एका सोयाबीन खरेदी केंद्रावर आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे माल जे आहे ती ह्या सोयाबीन केंद्रावरती घेऊन ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आजचा शेवटचा दिवस जरी असला तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20,000 शेतकऱ्याचं सोयाबीन आणखी शिल्लक आहे आणि शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती आणखी तारीख वाढवून देण्याची आणि खरेदी करण्याची होते। शेतकरी जे बांधव आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तारीख वाढवून दिली पाहिजे, त्यावेळेस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी केलं जाईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।